मुंबईसह उपनगरमध्ये रात्रभर पावसाची संततधार, पाणी साचल्याने अंधेरी सबवे काही काळ बंद होता. सध्या सबवे वाहतुकीसाठी खुला. नवी मुंबईमध्ये रात्री जोरदार पावसाची हजेरी, एपीएमसी मार्केट परिसरात पाणी साचलं तर वाशीमध्ये मुसळधार पाऊस. तासाभराच्या पावसात भिवंडीमधील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, मुख्य बाजारपेठेमध्ये पावसाचं पाणी साचलं. भाजी मार्केट, निजामपुरा, आंबाडासह अनेक भाग पाण्याखाली. सिंधुदुर्गच्या फोंडा घाटात दरड कोसळली, घाटातून होणारी वाहतूक काही काळ ठप्प, जेसीबीच्या साह्यानं मलबा हटवला, घाटातील वाहतूक पूर्ववत. नसरापूर अत्याचार प्रकरणी आज अंतिम निकाल, न्यायालय आरोपीला शिक्षा सुनावणार. आरोपी भीमराव कांबळेला कोणती शिक्षा होणार याकडे लक्ष. ओमराजे निंबाळकर माणूस म्हणायच्या लायकीचा नाही, 5 खासदारांचं आधीच ठरलेलं होतं, मात्र शेवटपर्यंत थांबून ओमराजेनं आपला भाव वाढून घेतला. आता कपाळावरील गद्दारीचा शिक्का कसा पुसणार, धाराशिवमधून उद्धव ठाकरेंचा सवाल. धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, पवनराजे मल्टीस्टेटमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. ओमराजेंच्या मागे ईडी लागल्यानं पळून गेले, संजय राऊतांचा हल्लापोट. खासदारांना शिव्या देण्याचा अधिकार ठाकरेंना कुणी दिला, आम्ही शिव्यांच्या लाखोल्या वाहणारे नाही, विकासाचं राजकारण करणारे आहोत, तोंडानं सगळ्यांना बोलता येतं, तुम्ही मैदानात या, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आव्हान. विमान प्रवासाच्या वेळेला मुख्यमंत्री हतबल, आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेले दिसले. फडणवीस दिल्लीमध्ये येतील म्हणून भाजपतून त्यांचे पंख चाटण्याचे प्रयत्न सुरू, उद्धव ठाकरेंचा दावा. उद्धव ठाकरेंना माझी हतबलता कुठे दिसली, मला पंखच नाहीत, मग माझे पंख कोण छाटणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर. उद्धव ठाकरे आधी फडणवीसांना म्हणायचे, एकतर तू राहशील नाहीतर मी. आता ठाकरेंना फडणवीसांवर पुतना मावशीचं प्रेम आलंय, उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका. उद्धव ठाकरेंच्या शेजारी बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या, विमान प्रवासामध्ये योगायोगाने एकत्र आलो. ठाकरेंसोबतच्या विमान प्रवासावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. वाघाचं कातडं पांघरलेला तो गद्दार निघाला, विकास करणारे खासगी विमानामध्ये बसून बदाम खातात. परभणीमधून उद्धव ठाकरेंची संजय जाधवांवर टीका. अनेक आंडू पांडू आणि बंडू आले गेले, आम्हाला आव्हान देऊ नका, फक्त चापटी नाही आता तुला तुडवणार. राऊतांचा फुटीर, संजय जाधवांना इशारा. तर राऊत बेईमान माणूस, ठाकरेंचा पक्ष संपवण्यास कारणीभूत, जाधवांचा राऊतांवर पलटवार. नागपुरातील न्यू एरा हॉस्पिटलमध्ये एफडीएची मोठी कारवाई, तब्बल 20 लाखांहून अधिक किमतीचा विनापरवाना साठवलेला औषध साठा जप्त. रुग्णांना औषध सक्ती केल्याचं उघड, रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस. टीईटी पेपरफुटी प्रकरणातील 3ही आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. प्रकरणामध्ये आंतरराज्य टोळी कार्यरत असून 2 आरोपी अद्याप फरार, एसआयटी मार्फत तपास होणार. सिया आणि चेतन पुढे, केतन अग्रवालच्या हत्येचा सीन रिक्रिएट, पोलिसांनी दोघांनाही लोहगड किल्ल्यावर नेलं, कड्यावरून डमी पुतळा ढकलून हत्येचं पुनरावलोकन. लोहगडावरील हत्येप्रकरणी सिया आणि चेतन चौधरीची लोणावळा पोलीस अधीक्षकांकडून चौकशी. लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणं सोपं वाटलं, सियाची धक्कादायक कबुली, सूत्रांची माहिती. ठाणे पालघर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये सहकार पॅनलचा दणदणीत विजय, 21 पैकी 16 जागांवर बाजी मारत सहकार पॅनलची बँकेवर एक हाती सत्ता. आयर्लंडचा भारतावर ऐतिहासिक मालिका विजय, अवघ्या 1 धावानं दुसरा T20 सामना जिंकला. आयर्लंडनं 2-0 ने मालिका जिंकली.